मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलवर. आय नो खूप टाईमानंतर आज ब्लॉग येत आहे आणि आज तुम्ही विचार करत असाल आज मराठीत काय बोलतोय भाऊ. तर आज ब्लॉगमध्ये थोडासा मराठीचा तडका असणार आहे, कारण की यू नो सपोर्ट लोकल लँग्वेज, सपोर्ट मराठी. तर मी सुद्धा त्याबद्दल मत मांडेनच नंतर व्हिडिओमध्ये. तर आजचा जो विषय आहे व्हिडिओचा तर हा की आज होणार आहे पुण्यामध्ये एक सिक्रेट कार मीट, बेसिकली मॉडिफाईड कार्स, मे बी सुपर कारसुद्धा असू शकतील. तर चला आज निघूया गाडी घेऊन आपली, बघायला ते सुपर कार्स आणि लेट्स सी की काय काय अजून तिथे अनवील होत आहे, काय काय सरप्राईजेस आहेत. सो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया स्पॉटवर. सो गाईज आपण आलो आहेत व्हेन्यूवर अँड चेक दिस आउट यार. M5 थांबली आपल्यासमोर फ्रॉम 9 वर्क्स. शाउट आउट टू मिस्टर परवेज. आणि बघू शकता असं काही वातावरण आहे आज. आणि मराठीमध्ये ब्लॉग करत आहे तो मे बी आज तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल, मला पण थोडंसं वेगळं वाटतं आहे. बट नो वरीज, लेट्स कंटिन्यू ऑन विथ मराठी आणि घेऊया एक ओव्हरव्ह्यू की कसं काय आहे आज इव्हेंटमध्ये, काय काय गाड्या आल्यात. सो ही आहे Audi RS7 जी की पहिले सलमान खानची होती. ही आहे स्कोडा ऑक्टेविया VRS 245 आणि मांबा ग्रीन आय गेस या कलरचं नाव आहे. यू कॅन सी बाईक्स थोड्या थांबल्या तिथे डुकाटीच्या. आणि गाईज ही गाडी तुम्हाला माहीत असेल, मे बी माहीत नसेलही. ह्याचा कलर आधी ब्राऊन होता, आय मीन काइंड ऑफ ब्लॅक, आणि आता ह्याला रॅप केलेला आहे इन रेड, आय मीन सॅटिन रेड मे बी ह्याचं नाव असावं रॅपचं. बट तुम्ही बघू शकता ह्या गाडीमध्ये आपण भरपूर सारे ब्लॉग शूट केले आहेत आधी, जेव्हा आपण संडे राईड्सला वगैरे जायचो. सो मी ह्या गाडीमध्ये बसायचो आधी. ही गाडी माझ्या मित्रा ओन करत होता. पाणीगाले V4, एक V4S, एक अजून पाणीगाले इथे पण आहे, पाणीगाले V2. आणि ज्यांना JDM स्टाईल कार्स आवडतात तर ही आहे सुझुकीची झेन. यू कॅन चेक दिस आउट. इथे आहे टोयोटा सेरा फ्रॉम 9 वर्क्स, ओन बाय मिस्टर परवेज, रायडर बॉय. सो या पूर्ण JDM वाईब्स आहेत आज. क्रेझी म्हणजे नाही का, मी पण जरा आनंदित आहे. आपण आलो ह्या गाड्या बघण्यासाठी. मॉडेलसुद्धा आहेतच ॲज जस्ट लाईक अ चेरी ऑन द टॉप. बट तुम्ही बघा गाड्या, दिस इज अ ड्रिफ्ट कार बेसिकली. ऑफ ड्युटी ड्रायव्हर स्कूल हे जे आहे बाय तपस्वी रेसिंग, सो त्यांची ही गाडी आहे. आणि त्याच्यावर थोडे काइंड ऑफ पोलीस लाईट्स लावलेत. आणि ज्यांनी कोणी NFS गेम खेळला असेल ते रिलेट करू शकतात त्या पोलीस लाईट्सला. आणि पुढे आलो तर यू कॅन सी द लॉर्ड वॅगनार. इथे आहे एक अजून मर्सिडीज बेन्झ C क्लास. ही पण एक ड्रिफ्ट कार आहे बेसिकली फ्रॉम तपस्वी रेसिंग क्रू, कॉल्ड द ऑफ ड्युटी ड्रायव्हर. इथे आहे एक 5 सिरीज ॲज वेल. आणि इथे आहे गाईज आपल्या सगळ्यांची फेवरेट BMW, आणि जी की साधी एक BMW M सिरीज नसून एक प्रॉपर M3 आहे. असं काय आहे वातावरण इकडचं. आणि तुम्ही बघू शकता मागे, माझ्या मागे तिथं काही बाईकचे स्टंट्स होत आहेत. सो या लेट्स गो. आणि या तिथं आपला मित्र निश जो आहे, निश कस्टम्स, त्याची 3 सिरीज आहे. आणि हा बेसिकली एक प्रायव्हेट इव्हेंट आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त इन्व्हाइट ओनली बेसिसवर तुम्हाला एंट्री असते. सो या तुम्ही बघू शकता हे सारे गाड्या. आणि बघू मे बी डान्स वगैरे होईल, बाईकचे काही स्टंट्स होतील. आणि आय गेस तिथं चालूच आहेत. लेट्स, आय मीन किती असे लोक असतील ज्यांना डुकाटी आवडत नाही. इथे आहेत 3 डुकाटी, लिटरली एक नाही तर 3 डुकाटी. काय भारी वाटतं यार, काय गाड्या, काय बाईक्स आहेत. मी पर्सनली एक प्रॉपर बाईक काय नाही आहे, बट मला खूप आवडलं या बाईक्स. हे सुद्धा अजून 2 डुकाटी इथं आहेत. लेजंड वॅगनार आहे इथे आपल्यासमोर. भाई काय क्रेझी मॉडिफाय केली आहे, मला तर फार आवडली. बघूया थोडी जवळून. थोडा रॅप केलेला आहे, लाईट्स वगैरे, थोडंसं येलो स्टेंट लावलेला आहे. टायर्स थोडे बाहेर आलेले आहेत स्पेसर्स टाकून. मे बी हे टायरचे डायमेन्शन सुद्धा वेगळे आहेत. बट तुम्ही वाचू शकता इंग्लिशमध्ये, इमॅजिन ऑल द पीपल लिव्हिंग देअर लाईफ इन पीस. आणि देन दिस पुल्स अप. सो फ्रॉम टीम तपस्वी रेसिंग. ह्याला मागे स्पॉइलर पण लावलेला आहे फॉर बेटर डाऊनफोर्स. अंडरग्लो लाईट्स मस्त गेली आहे. मला तरी पर्सनली गाईज फार आवडली वॅगनर, कारण की माझ्याकडे सुद्धा वॅगनर आहे. आय एम अ वॅगनर ओनर ॲज वेल.
सो मे बी भविष्यात जर वाटलं तर आपण नक्कीच त्या गाडीला प्रोजेक्ट कार म्हणून करू. आणि लेट्स सी व्हॉट ऑल इज येट टू अनफोल्ड. चालू होता M5. हो बॉस अँड व्हील्स. हा होता कोल्ड स्टार्ट गाईज. फार लाऊड आहे ही गाडी गाईज. Let's get this party started in the way we would like. गाइस चेक करा एज अ V8 इंजिन भाई भारी एकच नंबर. इव्हेंच्युअली एअर फ्लो इनटेक आहे म्हणजे भाऊ नादच नाही. ओके गाईस तर ट्रान्सफॉर्मर्स अकॉर्ड आलेली आहे बेसिकली जी आपण अंडरग्राऊंड इव्हेंटला बघितली इफ यू रिमेंबर. Right here, you saw the M5, you saw the Accord, Alashindo. सो मित्रांनो एक लॅम्बोर्गिनी उरुस आलेली आहे आतमध्ये. आत्ता सध्या जस्ट 5 मिनटं झाली. चेक करू शकता काय भारी वाटते ब्ल्यू कलर. आणि इथं डुकाटी चालू झालेली आहे. सो लेट्स सी हे काय विषय नक्की. त्यासोबतच एक मर्सिडीजची AMG A35 जी की हॅचबॅक आहे ती आलेली आहे आपल्यासमोर. आय थिंक दुसऱ्यांदा बघत आहे मी गाडी, नॉट शुअर. बट ही पिवळी मर्सिडीज A35 AMG, मझराटी GTS, इथे आहे स्कोडा VRS 245, Audi RS7. लिटरली सांगतो की असं वाटतंय मला मी एका खेळण्याच्या दुकानात आहे. तुम्ही बघू शकता माझ्या कार्स जी स्कोडा आहे, Audi आहे, M5 आय गेस पुढे कुठेतरी लावलेली आहे. इथे आहे मर्सिडीज 3 सिरीज. तिथं मी तुम्हाला ती उरुस दाखवलीच. पोलीस लाईट्स चालू आहेत ड्रिफ्ट कारवर. पोलीस नाही आहे पण दॅट्स द बेस्ट थिंग. हे सगळं जे होतं इथे हे पूर्ण प्रकारे परमिशन घेऊन केलं जातं. नथिंग इलिगल हॅपन्स. सो या दॅट्स द बेस्ट पार्ट. That's one of one in India, and gonna be a one of one for a very long time, Karthik. What a beauty of a machine! Crazy. Okay. JDM vibes. Scam 1992 vibes मित्रांनो. क्रेझी. V8 4 लिटरचं इंजिन आहे ह्या गाडीमध्ये. काय मेंटेन केली आहे लाईक मस्त एकच नंबर. गाईज अजून एक लॅम्बोर्गिनी आलेली आहे ती सुद्धा उरुस. मस्त भाई. रिम्स चेक करायचे. काय क्रेझी प्रेझेन्स आहे. ओ माय गॉड. उरुस एस. इनिशियली मला वाटलं येल्लो आहे पण भगवा रंग आहे आपल्या मराठी माणसाचा. उरुस एस भाई द लेटेस्ट
पुण्याची लेटेस्ट लॅम्बोर्गिनी उरुस. तर मित्रांनो, आपण पोचलोय व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यावर. असा काही होता आजचा तपस्वी रेसिंगने ऑर्गनाईज केलेला मिनी टोकियो मीट. तुम्ही गाड्या तर बघितल्याच, गाड्या भारी होत्या नो डाऊट. पण व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलं की मी मराठी भाषेवर माझं काही मत मांडेन आणि तेच ह्या शेवटच्या भागात मी मत मांडणार आहे. तर असं आहे की सध्या तुम्ही ऑब्झर्व करत असाल मुंबई भागात स्पेशली किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेवर फार मतभेद होत आहेत, खास करून मुंबई भागात. तर ह्याच्यावर माझं मत आहे हे की मी स्वतः महाराष्ट्रात जन्मलेलो आहे, माझी मायबोली मराठी आहे आणि मी एक महाराष्ट्राचा मावळा आहे. माझी जबाबदारी बनते की मी ह्या संस्कृतीला जपलं पाहिजे. कारण हे बाहेरचे लोक येऊन म्हणतात की आम्हाला मराठी येत नाही, आम्ही शिकणारही नाही. तर मित्रा, हे चुकीचं आहे. जर तुला मराठी येत नसेल ना तर शिक, प्रयत्न कर, नक्कीच जमेल. कारण की मराठी आहे ना, ही महाराष्ट्राची शान आहे, महाराष्ट्राची मायबोली आहे मराठी आणि हे आपलं कल्चर आहे. तर हे जर आपण नाही जपलं, महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे की आपली मराठी भाषा जपणं, त्याला पुढे नेणं. जो माणूस किंवा व्यक्ती जो कोण महाराष्ट्राच्या बाहेरून इथं येत असेल तर त्यांनी सर्वात पहिलं म्हणजे फक्त महाराजांचं नाव एकेरी नाव न घेता पूर्ण नाव घेतलं पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज असं. आणि दुसरं म्हणजे इथे राहणाऱ्या मराठी माणसाला पहिला मान दिला पाहिजे. तुमच्या दुकानावर कोण येतं, हिंदीवाले काही जे कोण व्यक्ती असेल ते म्हणतात भैया सब्जी कितने का दिया, की तुम्ही मराठी माणूस जो तुमच्या साईडला आहे आणि तो विचारतोय की मित्रा भाव काय, त्याला पहिले प्राधान्य दिलं पाहिजे. फक्त भाजीवाला नाही, तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणावर किंवा तुमच्या दुकानात जो कोणी येतोय मला फरक नाही, पण मराठी माणूस जेव्हा येतो ना तेव्हा त्याला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे कारण त्याचा हक्क येतो. तुम्ही आज महाराष्ट्राच्या मातीवर तुमचं व्यवसाय उभा करताय आणि मराठी माणसालाच काय म्हणतात डिसरिस्पेक्ट करताय, तर हे अगदीच चुकीचं आहे. मराठी येत नसेल नक्कीच मराठी शिका. माझं कुठल्या धर्माविरुद्ध असे काही विचार नाहीत किंवा मला कुठल्याही धर्माविरुद्ध माझं मत नाही असं मला म्हणण्यात हरकत नाही. कारण की माझ्यासोबत भरपूर लोक काम करतात, म्हणजे प्रत्येक धर्माच्या लोकांसोबत मी काम करतो. मला कोणाच्याही धर्माविरुद्ध जायला आवडत नाही. फक्त एवढंच की जर कोणी माझ्या धर्मावर किंवा माझ्या संस्कृतीवर जर सवाल उठवला तर महाराष्ट्राचे मावळे आहेतच काळजी घ्यायला. तर एवढंच माझं मत होतं ह्या व्हिडिओतून. आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मराठी माणसाला सपोर्ट करा आणि माझ्याकडनं फुल प्रयत्न राहील की येणारे जे काही व्हिडिओज आहेत ते मी मराठीमध्येच बनवेल. भले ते रील्स किंवा व्हिडिओज मोठे किंवा शॉर्ट्स का असो ना, तर ते मी मराठीमध्येच बनवेल. तर नक्कीच सपोर्ट करा आणि भेटूया तुम्हा सगळ्यांना पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.